माय न्यू व्लॉग। तर आज आहे मराठी नवीन वर्ष म्हणजेच की गुढीपाडवा। तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला सगळ्यांच्या गुढीपाडवाच्या खूप खूप शुभेच्छा। गुजराती गर्ल इन मराठी पहिला गुढीपाडवा। हा पहिला गुढीपाडवा यांचा, त्याच्यामुळे सो आमची सकाळपासून आवरासावर चालू आहे, कारण की आपलं नवीन वर्ष असतं त्याच्यामुळे खूप सारं आमच्याकडे काम होतं। तर आम्ही ऑलमोस्ट आमचं साफसफाई वगैरे करून झाली, आता मला रांगोळी वगैरे काढायची, स्वयंपाक पण चालू आहे। आज मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक आहे। हळदीचं लेपन लावतीये आणि रांगोळी वगैरे काढायची मला। आणि इकडे छान असं दोन्ही उंबऱ्यांवर हळदीचं लेपन वगैरे करून झालं, त्याच्यावरती छान अशी रांगोळी काढली, स्वस्तिक, लक्ष्मीचे पाऊल वगैरे, आणि बाजूला भांड्यामध्ये पाणी वगैरे ठेवून छान अशा फुलांच्या पाकळ्या सुद्धा ठेवल्या होत्या। तर फायनली मी अशी काही रेडी झाली आहे, असा आहे माझा आजचा लुक। आणि मस्त हिरव्या बांगड्या वगैरे घातल्या, छान अशी थोडीशी मेहंदी काढली मी रात्री, घाईघाईत काढली पण काढली, आणि बाकी ऑलमोस्ट आवरून झालेले, आता फक्त गुढी उभारायची आम्हाला। सो बघत राहा आपला पूर्ण व्हिडिओ। मी इकडे गुढी मला उभारायची इथे गॅलरीमध्ये, तर इकडे चौरंग ठेवला, त्याच्यावर तो बांबू वगैरे ठेवायचा। तर इकडे मी छोटीशी फुलांची रांगोळी काढून घेतली पटकन। आपलं मराठी नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होतं, चैत्र महिन्यापासून। तर महाराष्ट्रात सगळीकडेच गुढीपाडव्याच्या दिवशी अशी गुढी वगैरे उभारली जाती, गोड नैवेद्य केला जातो। तेच आपली रूढी परंपरा, सगळं काही जपून आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे घेत आपण जात असतो। ताट पण रेडी केले, फुलं घेतले, हार्डे करडे घेतले, हळदी कुंकू, दिवा लावायचा, अगरबत्ती, आणि तांबे आणि बांबू, साडी वगैरे सगळं काही रेडी आहे। स्वतः आम्ही करतो। इकडे जी गुढीसाठी काठी हवी ती पण घेतली आहे, तिला पण छान अशी माळ लावली आहे आणि मस्त डेकोरेशन केलंय थोडंसं। आणि आता साडीचं पण मिऱ्या वगैरे घालायचं आहे। ही अशी काही साडी घेतली मी, छान अशी, नवीनच आहे एकदम। तर तिच्या मिऱ्या वगैरे करून ते सगळं आम्हाला लावायचे, ते पण आता करून घेतो पटपट। आणि इकडे गुढीसाठी इकडे हार पण करून ठेवलेला आहे। सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा बोलले का तुम्ही? मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। त्यानंतर मग इकडे आई साडीच्या मिऱ्या करत होत्या, मला काही व्यवस्थित जमल्या नाही त्यामुळे मग आई करत होते, आणि आम्ही सगळी तयारी केली, काठी वगैरे, परत लिंबाचा डगा लावायचा असतो, कलश वगैरे, हळद्या काड्याची माळ, फुलांची माळ, सगळं काही लावून घेतलं, खूप मस्त अशी तयारी केली। तयार झालेली आहे, सगळं तिला माळ, साडी, हार्ड्या करड्याची माळ। त्यानंतर मग आम्ही गॅलरीमध्ये गुढी उभारली, गॅलरीतच दरवर्षी गुढी उभारतो आम्ही खिडकीच्या तिथे। तर छान असं मी थोडीशी फुलांची डेकोरेट केलं, फुलं वगैरे होते आमच्याकडे एक्स्ट्राचे, तर थोडंसं तिथे फुलं वगैरे लावली। त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी एक एक करून छान असं पूजा करून घेतली, आणि आमचं फोटो सेशनही चालू होतं, रील पण शूट करायचे होते आम्हाला, त्याही आम्ही शूट केल्या। छान अशी आमची गुढी उभारली आहे। मस्त पैकी उभारली आमची गुढी। आणि इकडे आमचा स्वयंपाक पण रेडी आहे, फक्त पुरणपोळी म्हणजे पोळी बनवायची बाकी आहे। सार वगैरे रेडी आहे, इकडे भात आहे, कुरडई पापडी वगैरे सगळं तळून झाले। इकडे पुरणपोळीचं पीठ, फक्त पुरणाची पोळी करायची आहे। इकडे पुरण आहे ठेवलेलं, आणि बाकी आमचं सगळं झालेलं आहे, गुढी वगैरे उभारून पण झाली। त्यानंतर मग इकडे आम्हाला आज उपास करू पण जेव घालायचा होता, तर पप्पांच्या फोटोला मस्त हार वगैरे लावलेला होता आणि नैवेद्य सुद्धा दाखवला होता, आणि मग उपास करूचंही जेवण झालं। जास्त काही शूट घेता आलं नाही मला।
त्यानंतर मग दुपारी काही शूट वगैरे घेतलं नाही आणि मग आम्ही थोडा वेळ आराम वगैरे केला आणि रात्री आमच्याकडे सिन्नरची परंपरा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी गोफ असतात, याला गोफ म्हणतात. हे जे आहे खूप साऱ्या दोऱ्या असतात, मुलं खेळतात आणि त्या दोऱ्यांची अशी आपण केसांची कशी वेणी घालतो तशा टाईपची वेणी घालायची असते. ती पूर्ण घालायची पण आणि सोडायची पण. परत डफ वाजतात, त्याच्या नादामध्ये नाचायचं आणि खूप मज्जा असते. बघू शकताय तुम्ही इथे सगळ्यांनी धोतर आणि कुर्ता वेअर केलेला आहे आणि खूप छान असा आमच्याकडचा रीतिरिवाज आणि परंपरेचा हाही एक भाग आहे. सो तुम्हाला ही व्हिडिओमधून बघता येईल. हे जे गोफ होते ते भैरवनाथाच्या मंदिरासमोर होते आणि अजून एक ठिकाणी होते शिवाजी चौकात, तिथेही आम्ही बघायला गेलो होतो. तिथेही खूप छान असे गोफ खेळत होते, बघू शकता तुम्ही. तर चला, असं आम्ही आमचा गुढीपाडवा सेलिब्रेशन केला. सो आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.